बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, जिल्हा प्रशासन, विविध संस्था संघटना, महापालिका आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं आज कोल्हापुरात जलतीर्थ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त नामदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील 15हून अधिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचं कौतुक करत हा कोल्हापुरी पॅटर्न राज्यभर राबवण्याचा मानस नामदार शेलार यांनी व्यक्त केला। कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, सकाळ माध्यम समूह, कोल्हापूर महापालिका, जिल्हा प्रशासनासह विविध संस्था आणि संघटनांच्या पुढाकारातून आज जलतीर्थ कोल्हापूर मोहीम राबवण्यात आली। त्याचा शुभारंभ टाकाळा इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत झाला। संत गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शहरातील 15हून अधिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली। शासन आणि प्रशासकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणुकीत सहभाग महत्त्वाचा ठरतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, पण त्यातील लोकसहभाग अधिक वाढावा यासाठी अशा मोहिमा वारंवार होणं गरजेचं आहे। कोल्हापुरात सुरू झालेल्या जलतीर्थ मोहिमेला प्रशासकीय यंत्रणा पुढे नेईलच, त्याशिवाय राज्यभरातील पालकमंत्र्यांशी बोलून ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक करण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील, असं नामदार आशिष शेलार यांनी सांगितलं। तर शहरातील सर्व जलतीर्थांच्या जतन आणि संवर्धनासाठी महापालिकेचा येत्या काळातही पुढाकार असेल, असं महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या। सकाळचे संपादक निखिल पंडितराव, सरव्यवस्थापक रवींद्र रायकर, यतीश शहा यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उपायुक्त परितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, अर्थ मुव्हिंग असोसिएशनचे अभय देशपांडे, प्रताप कोंडेकर, रवी पाटील, कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, कागल पंचतारांकित MIDCचे अध्यक्ष मोहन कुशिरे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, जयेश ओसवाल, राजदीप भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।